नवीन माणसाची सुरुवात आहे नाही चौकाराची. या खावाला मोदक. हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? तर आज जाम दिवसांची ब्लॉग चालू केले मी ना, मला वाटतं महिन्यांशी नाही. तर आज चांगला दिवस आहे, म्हणजे आज संकष्टी आहे. मी आळशी नाही झाली, रेणू बोलते अशी, मी आळशी झाले. काय बोलता? बोल 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 आता बोल. तर हे बघा, आम्हाला आलंय गावशी भेट चिंबोऱ्यांची. त्या 2 मेल्यान वाटतं आई. हा आता मेल्यान. तर आज उपास पण आहे आणि आज आहे संकष्टी, आपले गणपती बाप्पाचा दिवस आहे आज. तर आई तुला कैसा वाटतंय संकष्टी आणि तू चिंबोऱ्या मोडणार आहेस? हा चिंबोऱ्या कशा आहेत? कणकवलीच्या आहेत वाटतं. तर आई तुला माहितीये आणि गावा ठिकाणी कशा मी बघितलंय ना असं रील मध्ये, आई रस्त्यावर पण आलेले आहेत दोघा. नाही यो चॉकलेट वाला डोंगर जवळ असतो डोंगराच्या कडेला. तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं. तर आई काय करणार आहेस मग? मध्ये धुणार नाही? धुणार ना. हे निघला बघा, त्या गेल्यात वरती 2. आज नाही, आज आमचा उपास आहे. आज एक टाइम उपास आहे, पण आपल्याला भेटवस्तू कोणीतरी आवडीने दिले तर घेवायला तर पाहिजेच नाही नू. हां, तर आई 6-5 पण नव्हती करणार, कारण की संकष्टी आहे म्हणून. तर आम्ही बोलून राहू दे कर, नाही तर त्या सगळ्या मरतील ना. हां, तर आई पहिल्यांदाच चिंबोऱ्याच मरतील का सगळ्या? पहिल्यांदाच हां, पहिल्यांदाच आणल्या नाही तो खाल्लाय ना तुम्ही? हां, धनंजय दादा त्यांच्या इथून आलेत, या पहिल्यांदाच आल्यात भेट. आणि आपण याचा उद्या ब्लॉग पण टाकूया ना. आता ठरवलंय आम्ही की आपण मी ठरवलंय की आता डेली आपण काय रुटीन आपलं असेल ना ते दाखवायचं नाही. बरोबर ना? हां, थोडं मनावर घेतलंय, कारण की महिना झाला आपला एक पण ब्लॉग नव्हता. तर काय बोलशील 2 शब्द? काय बोलू, आलशी झाले म्हणून ब्लॉग नाही काढत. हां बरं आवराच ना. आई तुला काय बोलायचं आहे? काय नाही, चिकोऱ्या तोराच्या. काही उपास आहे. हा एक टाइम उपास आहे. मरतील. चल मरतील. हा हे बघा, तोडायला घेतलं नाही नी. आई पहिला काय बोलत होतीस? कैशा तोराच्या. हे बघा, एक हात मोरला, बिजा हात बी मोरला नाही. हा, तर कैसा आहे माहितीये का, आपले आगरी कॉलेजमध्ये चालतं मावळ्याला हात लावायला ना. असं काही नाही का आज उपास आहे ते नाही लावायचा, कारण की आपला धंदाच तो आहे ना. का हा या किती वर्षांची आले असेल तरी आई? हा पहिल्यांदाच या चिंबोऱ्या, नाही तर दुसऱ्या आपल्या असतानाच खाडीच्या या कशा या नाही कवा खाल्यास. म्हणजे आई पण फर्स्ट टाइम खाणार आहे आणि मी पण फर्स्ट टाइम खाणार आणि बनवणार पण. आम्ही उद्या बनवणार, आज फक्त मोडून. हा, आणि चिंबोऱ्यांचं नाव काय आहे तो नक्की कमेंट करून सांगा. आई यो ना जाम हुशार आहे बाई, 2 जण या अजिबात ना ऐकत. चढते वरती, येईल का वरती? तो मस्त तोडते खराच. आणि या चिंबोऱ्यांचं नाव काय तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आई तुला माहिती आहे काय? माहिती लाल आहे. हा मौरी चिंबोरी, मौरी काय माहिती ते काय फांगड्या निघले. आता मी अशी पकडू शकते. या 3 मेले मौर्य चिंबोऱ्या. आपण मौर्या बोलतो. अर्ध्या भेट सगळ्यांना दिले ना, ती गावशी आले ना, काय भरलेले पण त्या लोकांनी दिल्या असतील. तर मी टप्पच उचलून आले घेऊनशी. सूर्य मारते का? यो लय उड्या मारते, पूर्ण आई तोडूनच टाकायला. कौशी नखरं करते तो, लांबून नको आहे थांब, त्याला नखरं करते पकात तो. काप आई दाखव. मोरला आई दाखवाच तरी मला, बायको आहे.
हे बघा टाकलं आहे तयार. या मेलेल्या आहेत का आई? आता कौशी होत आई. आणि हा आणि ना बोलतं या दिल्या ना आम्हाला धनंजय साडी, त्यांच्यामध्ये ना बोलतं पिल्ला कधी होती यांची, रास पिल्ला होती बोलतं आई यांच्या. हा वाटतं काळजी पिल्ला लपलेली होती बोलतो, पिल्ला रे भरपूर होती बोलतं, बारीक बारीक होती बोलतं, आवरली हा सोडली असतील ना आई, पिल्ला होती बोलतं. काय माहिती आता आपल्याला दाखवू दिले आणि तवा नाही यार, त्यांच्याकडे होती पिल्ला, सगळ्यांना ती बोलते. बरं हे बघा आवडा येडीच आहे. ऐकतच नाही ते आई येडे असते. अरे पांगडं काढलेलं आहे शिकाय आई येडेच रे सगळ्या. धावतान त्या. मग तर संध्याकाळचं 5 वाजायला आले आणि आमची जेवणाची तयारी पण झाली, जेवण पण झालं ना आपला, आईने जेवण केला पण, आणि आता आमच्या मोदकांची तयारी चालली. आता मी आणि रेणू मोदक करणार आणि आई जेवण पण केलं आहे. तर आई कसली भाजी केलंस? वालाची भाजी केली. हां तर चला मोदक करते रेणू, म्हणजे चव करायला घेतले, दाखवते मी तुम्हाला. का जो खोबरा खिचलेला मिनी आणि गुल, काजू बदामा आणि वेलची, ती हे ना घेतलीस वाटाची, ठेवलाय भांडा. नवीन माणूस चव करायला राहिलाय, बडबड पण तवरीच ऐकली. कती भाषण ऐकल्याने ती चव मागान पडतंय, कती बडबड बडबड करते रेटू कान पिकवलं चव करता करता. काही ते काहीच उलटी कामा करते. मला थोडी माहिती असतं का आधी पाणी टाकतात मग गुळ टाकतात. नारळाचं पाणी असलं तर नारळाचं पाणी. आणि मला माहितीच नाही पहिला पाणी टाकायचा मग गुळ टाकायचा, मी तेवढी बघतच नाही. मी आता बघते पण एवढं लक्षात नसतं माझ्या, मी करतच नाही. मी चव करायला घेतलं. कशी वाटते? गोड आहे झाले वाटतं, मला वाटतं. नाही अजून आत्ताच टाकली आता मिनिटं सुके शिजवायला लागली? राहू दे आता 5-10 मिनिटं. बरोबर आहे, नवीन माणसाची सुरुवात आहे नाही चव करायची. या खावाला मोदक. बघू रील टाकतोय. रील टाकतोय ते पण मी नी चव केलेली, ती सांगतोय त्यांची कशी करायची कशी नाही ती, आम्ही फक्त करायचं काम करते ना. चला सुलताला काहीच येत नाही खरंच. कामा काय काम. यात पाणी आहे, उकळून ठेवायला घेतलंय आम्ही. पाणी आहे आणि दूध टाकलंय. हा मस्त म्हणजे लागतात. हा मस्त लागतात, अजून टेस्ट लागतं. मोदकाला पीठ जाणार आहे मोदकाना, एकाकडे म्हणजे उकळून. हा उकलोल्यांचं. हा दूध टाकायचं जरा थोडंसं जास्त लागतं. हे बघा मोदक करायला सुरुवात. ही चव, इथं पीठ, इथं रेणू. आणि रेणू आता मोदक करायला बसली. तर आता मी रेणूच्या बाजूला बसले आणि रेणू मोदक करते. नाही नू रेणूचा मोदकच भारी असतात. हे बघा पाकल्या बघा कती होती रेणू पाकल्या. हे बघा मस्त सुरुवात. आता पहिलाच आहे ना यो, पहिलाच. हा दाखव नाही सा. थांब जरा. आई काय करत? ही बघा आई चहा पितय. आई आम्हाला दोघीला टाकून चहा पित. हा हा बोलते आणि बिस्किटा खातय. आईचा नाही उपास नाही. हा उपास म्हणजे भाजी खात बस. हा आजच आणलेला आहे ना आई दूध, नाही तर दररोजचं असतं ना आपल्याला. चहा बी चहा भारी. दाखव ना असा हात. हा मस्त. जरा पहिला बरोबर ना आला, लय भारी. हे बघा आम्ही घेतलाय, आज उपास आहे तर दूध पिवाला. रेणू पिणार आहे ना. रेणू दूध पिशील ना. मी पण पिणार आहे. दररोजचा आम्ही चहा पितो पण आज उपास आहे म्हणून आम्ही दूध पितो ना, कारण की काही खावाचं नसतं ना.
म्हणून दूध पिताव न तर चहाच पिताव. काय वर्षी दे बरोबर ना. मग झालं का मोदक? हे बघा आवरं बाकी आहेत अजून. आवरीच चव आहे ना आता. जास्त नाही केलं. जास्त नाही केलं. झालं आवरा पिठे पटापट कर रिनी. हा मी तर ती करतोय आणि मी बसले तिच्याकडं. बाकी मी काहीच नाही केलं. फक्त चव केली आणि उकडून दांडून दिला ना. आणि मोदक करायचं काम तिचं असतं. मला येतात पण तेवढं भारी नाही येत. तिचं लईच भारी असतात खरंच. सुनताची बघा कामं चालू आहेत. मोदक उकडत ठेवायचं काम काय आहे. कामच असतात मला. विण कामाची कवच नसतं. काय बोलतो? गणपती बाप्पा मोरया. घे पटकन. जे तू पण तिला लाव. घेतला जाता. हे सोड पाणी सोड. हे बघा जाम भारी मोदक. गणपती बाप्पा या मोदक खावाला मोरया. तर आता घेतलाय मी उपवास सोडाला आणि देवाला पण नैवेद्य दाखवला. जेवणाचा पण आणि मोदक पण. आणि आई हे बघा मस्त जेवण वाढते. हा हे बघा म्हणजे काढून दाखवलं असतं ना देवाला. मी तेच सांगते ग. वालाची भाजी, खारवरी या घरात केलेल्या आम्ही खारवऱ्या, मोदक, मिरच्या आणि आपल्या सुकवलेल्या मिरच्या, कांदा, डाळ भात आणि भाकर या जेवाला. आई वाढलाच सगळ्यांना जेवण. आता आईच बाकी रेणू पण जेवायला घेतलाय. हा आईचं काय उपास नसतं ना आई. तर या जेवाला. तर व्हिडिओ येतो आता मी इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.